सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला। आपल्या सगळ्या आयांना काळजी असते ती आपल्या लेकरांच्या खाण्याची। लेकर हे खात नाही ते खात नाही आणि त्यातल्या त्यात आपले जर का जास्त थोडे मोठे मुलं असतील, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, त्यांच्यावर अभ्यासाचा जास्त ताण असेल किंवा ते बाहेरगावी शिकायला असतील तर मग आणखीनच पंचायत खाण्याची। कारण त्यांना मेसवरचं जेवण जेवावं लागतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेसवरचं जेवण हे कसं असतं। आपल्या लेकरांना ज्यावेळेस त्यांचा अतिशय जास्त श्रमाचा काळ असतो, म्हणजे ते अभ्यासाच्या ताणामध्ये असतात, त्यावेळेस त्यांना आपल्या घरचं जे पौष्टिक आहे ते तर मिळत नाही, पण मेसचं वगैरे जेवण जेवावं लागतं। आपण काय करतो, त्यांना मग काजू बदाम वगैरे गोष्टी घेऊन देतो, पण आपले लेकरं इतके शहाणे असतात की ते खात नाही। मग अशा वेळेस आपण लेकरांना काहीतरी अशा आवडीच्या वस्तू बनवून द्यायच्या की जेणेकरून त्यांच्या शरीराची जी झीज होते आहे, त्यांच्या बुद्धीची जी झीज होते आहे ती तर भरून नाही गेलच, पण सोबत त्यांच्या शरीराचा स्टॅमिना टिकून राहण्यास सुद्धा मदत होईल। चिवडा वगैरे फरसाण वगैरे आपण त्यांना देतो खायला, तर याच पद्धतीचा व्हिडिओ मी आज तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 3 असे रेसिपी शेअर करते आहे की ज्या 3ही रेसिपी जर तुम्ही बनवल्या तुमच्या मुलांना तर 100% आवडणारच आहे, पण या रेसिपींमुळे किंवा ह्या गोष्टी खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीराचा जो स्टॅमिना आहे, अभ्यासाचा म्हणा, शारीरिक खेळण्याचा, जी काही वाढत्या वयातल्या मुलांचा जो स्टॅमिनासाठी जी एनर्जी आवश्यक असते ती मिळणार आहे। तर जास्त न बोलता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। आता यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे पाहून घेऊ। मी हे सगळं साहित्य जे आहे या वाटीच्या मापाने घेतलेलं आहे। संपूर्ण साहित्य हे 1-1 वाटी घेतलेलं आहे। हे फक्त बदाम आहे, बदामाचं प्रमाण मी थोडं जास्त म्हणजे दुप्पट 2 वाट्या घेतलेलं आहे, बाकी सगळं सारखं प्रमाण घेतलेलं आहे। आणि हे जे बिया आहेत, ह्या काशी फळाच्या बिया, कोहळ्याच्या ज्या बिया आहेत ह्या, याचं प्रमाण पण मी कमी घेतलं आहे कारण ह्या थोड्या कडसर असतात। आणि बाकी सगळं 1-1 घेतलंय। तर मी तुम्हाला सांगते काय काय घेतलंय बघा। पिस्ता घेतला आहे 1 वाटी, नंतर टरबुजाच्या बिया घेतलेल्या 1 वाटी, हे आहे अक्रोड 1 वाटी, बदाम 2 वाटी ठेवलेला आहे मी, मुद्दामच बदामाचं प्रमाण वाढवलेलं आहे। आपण 2चं 3 वाटी देखील करू शकतो। आणि हे आहे काजू, हे देखील 1 वाटी आहे। आपण तुम्हाला जर वाटतं तर तुम्ही 2 वाटी देखील घेऊ शकता, मला वाटते मी पण त्यात थोडेसे काजू टाकते आणखी। आणि ह्या ज्या बिया आहेत मी तुम्हाला सांगितलं काशी फळाच्या बिया, तर याचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे। तुम्हाला यातले खरबुजाच्या बिया जरी मिळाल्या तरी चालेल, पण कुठल्याही प्रकारच्या हे जे मगजच्या बिया असतात ह्या जरूर ठेवा, कारण ह्या खूप शक्तिवर्धक त्याचप्रमाणे बुद्धिवर्धक असतात। आणि याच्यामध्ये वेलची घेतलेली आहे, 8-9 वेलची घेतलेली आहे। आपल्याला सोप लागणार आहे, जाड सोप घेतलेली आहे। त्यानंतर हे जे आहे हे जायफळाचं पावडर घेतलेलं आहे, थोडंसं पावडर होती माझ्याकडे, यामध्ये टाकायसाठी मी खडी साखर घेतलेली आहे। कारण आपल्याला ह्या सगळ्या वस्तू एकदम मस्तपैकी ह्या कढईमध्ये आपल्याला ड्राय रोस्ट। बदाम हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि बुद्धिवर्धक असतात। संपूर्ण बदामामध्ये त्यांच्या वजनाच्या 21.15 ग्राम एवढं प्रोटीन्स असतं आणि हेच प्रोटीन्स आपल्या शरीराला अतिशय आवश्यक असतं। आजकाल आपण बघतो आहे की आजकालच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश जास्त वाढवण्याचं आहारशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की प्रोटीन्सचं तुम्ही सेवन जास्त करा। तर हे असंच हे प्रोटीनयुक्त बदाम, त्याचप्रमाणे यात भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतं। आणि काजू देखील आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि आरोग्यवर्धक असतात। काजूमध्ये त्याच्या एकूण वजनाच्या 18 ग्राम एवढं प्रोटीन्स असतं आणि पिस्त्यामध्ये जवळपास 20 ग्राम एवढं प्रोटीन असतं। तर हे सगळे जेवढे पण आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायलाच हवे। आता हे सगळे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत मी हलके भाजून घेतलेले आहेत। अक्रोड हे अतिशय छान, अक्रोडामुळे आपलं जी हाडांची मजबूती वाढते, त्याचप्रमाणे मेंदूची काही आजार असतात, मेंदूला ताकद पुरवण्याचं काम हे अक्रोड करतात। त्याचप्रमाणे जर कोणाला काही सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतील तर त्या प्रॉब्लेम्सवरही देखील औषधी म्हणून अक्रोड हे काम करत असतं। तर हे सगळे आपले जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ते मी भाजून घेतलेले आहे। आता हे आहे आपली ह्या आहे बिया, या खरबुजाच्या बिया आहेत आणि या बियांमध्ये देखील सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये म्हणजे 21 ग्राम एवढं प्रोटीन हे
खरबुजाच्या बिया आणि काशी फळांच्या बियामध्ये जवळपास 30 ग्राम प्रोटीन सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण सहसा आपल्या आरोग्यामध्ये या मगजाचा किंवा ह्या बियांचा समावेश करत नाही। यामध्ये मी सोफ पण घेतलेली आहे, ती सुद्धा भाजून घेतलेली आहे आणि या सोफेमुळे आणि जी आपण खडीसाखर पुढे वापरणार आहे यामुळे यामध्ये थंडावा निर्माण होणार आहे। तर हे असे सगळे भाजलेले हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण मिक्सरमध्ये छान मस्त दळून घ्यायचे आणि या प्रकारे आपलं मस्तपैकी तयार झालं आहे हे होममेड हॉर्लिक्स। इतर नवीन विक्रेतीचे हॉर्लिक्स किंवा बॉर्नव्हिटा याला अतिशय उत्तम पर्याय हा आपला घरगुती हॉर्लिक्स आहे किंवा घरगुती आपण बॉर्नव्हिटासुद्धा म्हणू शकतो किंवा पावडरही म्हणू शकतो याला। आणि तुम्ही विश्वास ठेवा, मुलं इतके आवडीने पितात, कारण याला आपण ज्या वस्तू यामध्ये वापरलेल्या आहेत त्यामुळे इतका सुंदर सुगंध, सोफेमुळे इतका सुंदर सुगंध येतो। जेव्हापासून मी हे बनवलेलं आहे माझ्या घरी, माझा मुलगा मला सतत दूध पिण्यास मागत असतो, तेवढं का होईना त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये दूध देखील जातं। त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसाठी, अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हे अतिशय आवश्यक आहे। आपण त्यांना एक ग्लास भरून दिवसभरातून एक ग्लास भरून जरी दूध अशा पद्धतीने दिलं हे पावडर टाकून, तर त्यांची भरपूर झीज ही आहे ती भरून निघते। एवढं सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। त्या चिवड्यासाठी मखाने घेतलेले आहे, त्याच्यानंतर हे चिवड्याचे जे जाड पोहे असतात ते जाड पोहे घ्यायचे, फक्त 1 वाटी घ्यायची आहे आणि हिरवी मिरची, सांबार, एक कढीपत्ता, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे कापून, काजूचे तुकडे, हे काळे फुटाणे अतिशय पौष्टिक असतात। रक्तवाढीसाठी काळ्या फुटाण्यांचा बरेच ठिकाणी आहार तज्ञ वापर करत असतात। आणि शेंगदाणे, यामध्ये तुम्ही बदाम देखील टाकू शकता आणि आपल्याला तिखट, मीठ, हळद वगैरे ते तर नंतर मी वेळेवर टाकणार आहे, ते तुमच्या लक्षात येईलच। इतकं साहित्य आपल्याला हे घ्यायचं आहे। तर सगळं प्रथम आता मी ज्या कढईमध्ये आधी लाडवाचं साहित्य गरम केलं होतं तीच कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे जे मखाने आहेत हे मखाने आपण त्याच्यामध्ये रोस्ट करून घेऊया, म्हणजे ते भाजल्यामुळे कुरकुरीत होतात। आपल्या आहारामध्ये आपण मखाण्यांचा देखील समावेश करायला हवा। आपली मुलं अभ्यासाच्या ताणतणावामुळे त्यांच्यामध्ये कमजोरी येते, त्यांच्यामध्ये जो स्टॅमिना राहायचा तो राहत नाही। नुसतं अभ्यास करणारे मुलंच नव्हे तर शारीरिक श्रम करणारे किंवा बौद्धिक श्रम करणारे प्रत्येक व्यक्तीने मखाण्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा। मखाने हे अतिशय आरोग्यवर्धक असतात। मखाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची कमजोरी दूर होते। मखाने हे ऊर्जेचा आहे अतिशय उत्तम असा स्रोत आहे। यामुळे हाडे मजबूत होतात, आपली त्वचा स्वस्थ होते। किडनी, मखाण्याचं सेवन केल्याने शरीरामधले जे हानिकारक टॉक्सिक तत्व असतात जे किडनीच्या थ्रू बाहेर पडतात, तर त्यामुळे किडनीचं जे कार्य करण्याची शक्ती आहे, क्षमता आहे, ती मखाने वाढवते। अशा प्रकारे भरपूर आपले मधुमेह, शारीरिक दोष, त्याचप्रमाणे हृदयासाठी देखील मखाने अतिशय आवश्यक असतात। त्यामुळे प्रत्येकाने मखाण्याचा आपल्या आहारामध्ये समावेश हा करायलाच हवा। अशा प्रकारे मी मखाने भाजून घेतलेले आहे, भाजल्यामुळे त्यात कुरकुरीतपणा येतो। आणि तुम्ही बघितले आहे की चिवड्याचे पोहे देखील मी थोडे तेल टाकून थोडं भाजून घेतलेले आहे आणि यामध्ये अतिशय कमी तेलाचा वापर आपण करणार आहोत। त्यामुळे जर का तुम्ही वजन कमी करण्यासाठी काही डाएट किंवा तुम्हाला हेल्दी स्नॅक्स हवे असेल तर तुम्ही याचा समावेश देखील त्यात करू शकता। आपण यामध्ये थोडे खोबरं टाकलेलं आहे तळून आणि काजू आणि शेंगदाणे हे देखील तळून टाकलेले आहेत। अतिशय कमी तेलाचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही खूपही तेलाचा समावेश किंवा हा पदार्थ जो आहे, हा जो चिवडा आहे, हा तेलकट होणार नाही। हे फुटाणे आहेत, हे सुद्धा आपण थोडे हलके तळून घेऊयात आणि याचा देखील आपण त्या चिवड्यामध्ये समावेश करूया। या सगळ्या गोष्टी अतिशय शक्तिवर्धक आहे। त्याचप्रमाणे तुम्ही थोडी 1 वाटीभर जरी हा चिवडा खाल्ला तर यामुळे आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा निर्मिती भेटणार आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळचे जे स्नॅक्स आपण चहाच्या वेळी घेतो त्यावेळी तुम्ही या मखाण्याच्या चिवड्याचा आपल्या दैनंदिन आहाराच्या याच्यामध्ये समावेश करू शकता। मी जे तेल उरलेलं होतं त्यातलंही थोडं तेल काढून घेतलं आणि ही जी मिरची आहे ही मिरची अगदी कडक आपल्याला तळून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे सांबार, कढीपत्ता,
जर तुम्हाला यात धणे टाकायचे असतील किंवा आणखीन चाट मसाला वगैरे टाकायचा असेल तुम्ही तो सुद्धा टाकून घेऊ शकता। अशा पद्धतीने अगदी कुरकुरीत ते भाजून घ्यायचे आहे आणि हे सगळे आपल्याला ह्या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात थोडंसं मी जिरं आणि हळद टाकते जेणेकरून या चिवड्याला थोडासा रंग येईल। तसा रंग येण्याची काही आवश्यकता देखील नसते, कारण असा देखील हा चिवडा छान चवदार आणि पौष्टिक तर होणारच आहे आणि चवदार देखील रुचकर देखील लागणार आहे। जिरे तडतडून झाल्यावर यात टाकली थोडीशी हळद आणि टाकले हे सगळं, हे थोडंसं जे चमचाभर तेल होतं हे मी यात मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मखानेचा चिवडा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आणि संध्याकाळच्या आपल्या टी टाईममध्ये तुम्ही जरूर हा चिवडा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ॲड करा। त्यानंतर बनवूया आपण पौष्टिक लाडू। यासाठी मी घेतलेले आहे बदाम, काजू, अक्रोड आणि हे आहे पेंड खजूर। पेंड खजूर मधले व्यवस्थित हे बी निघालेलेच पेंड खजूर आहेत। काही पेंड खजुरांमध्ये बिया असतात त्या आपण काढून घ्यायच्या आहे। आणि हे घेतलेले आहेत अंजीर, पिस्ता आणि थोडीशी आपल्याला त्याला चव येण्यासाठी, स्मेल येण्यास, सुगंध येण्यासाठी घेतली आहे वेलची। तुम्ही वेलचीच्या ऐवजी जायफळ घेऊ शकता किंवा एखादा इसेन्स सुद्धा घेऊ शकता, रोज इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स वगैरे। तर बघून घेऊया। आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तूप। हे शुद्ध असं घरचं तूप आहे मस्त। आपल्याला याच्यासाठी ह्या लाडवांसाठी कुठल्याही प्रकारची साखर वापरायची नाही। आणि तुम्हाला सांगते, मुलं इतकी आवडीने खातात हे लाडू, कारण एक क्रंचीनेस येतो ह्या लाडवांमध्ये, एक कुरकुरेपणा येतो। तर चला बघून घेऊया हे कशी बनवायची आहे। तर त्यासाठी मी थोडीशी कढई इथे गॅसवर तापायला ठेवलेली आहे, यात तूप घालून घेऊया। हे लाडू जेवढे पौष्टिक आहे तेवढे आपल्याला आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी, आपल्या शरीराला ऊर्जा निर्मिती पुरवण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी, बळकट करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपली जी बौद्धिक क्षमता करणारे जे व्यक्ती असतात त्यांच्या बौद्धिक जी झीज झालेली असते, त्यांच्या बुद्धीवर जो ताण पडलेला असतो, ताणतणाव, ह्या सगळ्यांवर इलाज म्हणून हे लाडू आहे। यामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल अतिशय कमी प्रमाणामध्ये तूप लागते। आपण जेवढे मी तुम्हाला ड्रायफ्रूट्स दाखवलेले आहे हे अगदी आपण हलक्या याच्यामध्ये, जास्त लाल न होता तळून घ्यायचे आहे। तळल्यामुळे काय होणार आहे की याचं जे कुरकुरीतपणा आहे, जो क्रंचीनेस आहे, आपण जेव्हा लाडू खाऊ तेव्हा तो त्याच्यामध्ये जाणवतो आणि लाडवाचं जे आयुष्य आहे ते वाढतं किंवा ते जास्त काळ टिकतात। पिस्ते देखील आपण भाजून घ्यायचे आहे। पिस्ते हे आपल्या शरीराच्या वृद्धीसाठी, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी, अंजीर हे रक्तवाढीसाठी, म्हणजे सगळ्या ज्या वस्तू आहे, आणि हे जे खजूर आहेत याने देखील आपल्या शरीरामध्ये रक्तपुरवठा अतिशय छान होतो, रक्तवाढीस लागते। ह्या सगळ्या वस्तू ज्या ज्या आपण घेतलेल्या आहे ते आपल्याला मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण साखरेचा वापर नाही केलेला आहे, गुळाचा वापर नाही केलेला आहे। त्यामुळे जर का तुम्ही डाएट फॉलो करत असाल किंवा तुम्ही वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही डाएट करत असाल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेवर अतिशय छान असा हा पर्याय आहे। तर अशा प्रकारे हे सगळं बारीक करून लाडू वळून घेऊया। अशा लाडू असा खूप मोठा नाही, मध्यम आकाराचा लहान असा वळायचा आहे। अशा प्रकारे हे अतिशय छान, पौष्टिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच लाडवाने आपली भूक बऱ्या प्रमाणात शमवणारं हे पौष्टिक आणि बिना साखरेचे लाडू तयार आहेत। नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडतील। आणि विशेष म्हणजे तुमच्या मुलांना ह्या तीनही वस्तू तुम्ही फक्त एकदा माझ्या म्हणण्यानुसार करून द्या, ते तुम्हाला नेहमी मागतील आणि त्या निमित्ताने त्यांच्या पोटामध्ये ह्या सर्व पौष्टिक गोष्टी जातील। तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। श्री स्वामी समर्थ।